नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो रस। तर पहा, मराठी भाषेमध्ये एकूण रसाचे 9 प्रकार पडतात। मराठी भाषेमध्ये एकूण रसाचे किती 9 प्रकार पडतात। आता रस म्हणजे काय? तर रस म्हणजे काय एक गोष्ट लक्षात ठेवा। रस म्हणजे काय? तर पहा मित्रांनो, आपण ज्यावेळेस पहा आपण आपल्या भाजीवरचा जो काही रस असतो किंवा आपल्या जीवनामध्ये पहा जे काय आपले गोड, आंबट, खारट, तुरट अशा प्रकारे जे काय आपले विविध प्रकारचे जे काय आपल्या चव असतात त्याला काय आपण रस असे म्हणतो। त्याला काय रस असे म्हणतो। म्हणजे पहा आपला आंबट असेल रस, खारट असेल, तुरट असेल, अशा प्रकारे जे काय रसाचे वेगवेगळे प्रकार पडतात। तसेच मराठी भाषेमध्ये पहा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना पहा हा रस आंबट, खारट, तुरट जे वेगवेगळे जे काय प्रकार पडतात, तसेच मराठी भाषेमध्ये जे काही शब्द असतात ते शब्द पहा आपल्याला शृंगार रस, त्याच्यानंतर पहा भयानक रस, शांत रस, म्हणजे पहा काही मराठी भाषेमध्ये काही शब्द असतात, काही वाक्य असतात की त्यामधून आपल्याला रागीटपणा व्यक्त होतो, त्यामधून आपल्याला वीरता दाखवली जाते, त्यामधून आपल्याला एक शांतपणा, त्यामधून आपल्याला एक भयानक असे म्हणजे जे काही वेगवेगळे शब्द असतात ते आपल्याला जे काही त्या शब्दाची जे काही भावना आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवून देतात। तर तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। 1 ते 2 मार्काला हा टॉपिक विचारला जातो। स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही टॉपिक जास्तीत जास्त 1 ते 2 मार्काला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला प्रत्येक टॉपिकला महत्त्व द्यायचं आहे। जर आपल्याला मेरिटमध्ये यायचं असेल तर प्रत्येक टॉपिक हे महत्त्वाचे असणार आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आता थोडंसं तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे। प्रश्न सरळ विचारला जाईल की मराठी भाषेमध्ये एकूण रस किती आहे? तर मराठी भाषेमध्ये रस आहेत एकूण 9 मित्रांनो। मराठी भाषेमध्ये जाती शब्दाच्या जाती विचारा तर जाती आहेत 8। हा मुद्दा लक्षात ठेवा, नाहीत 8 आणि 9 मध्ये कन्फ्यूज होऊन जाईल। तर शब्दाच्या जाती जर विचारल्यात 8 आणि रसाचे प्रकार जर विचारले तर ते आहेत मित्रांनो 9। तर पहा आपण पहिला रस पाहूयात आता शृंगार रस। आता शृंगार रस म्हणजे काय मित्रांनो? आता या ठिकाणी जर पाहिलं तर शृंगार रस म्हणजे काय? तर शृंगार या शब्दाचा अर्थ होतो साजणे, सजणे आणि नटणे। म्हणजेच आपल्या इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर शृंगार रस म्हणजे याचा अर्थ पहा मेकअप। आपण पहा मेकअप करतो त्याला संस्कृतमध्ये शृंगार असे म्हणतात। शृंगार म्हणजे साजणे, सजणे आणि नटणे, त्याला शृंगार रस असे म्हणतात। तर ह्या शृंगार रसातून आपल्याला काय दर्शवलं जातं? तर पहा स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची निर्मिती केली जाते। तर पहा म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाच्या प्रेमातून जो काही त्यांना एकमेकाचं आकर्षण वाटत असतं, अशी ज्या ठिकाणी उल्लेख असतो किंवा असं ज्या शब्दामधून, ज्या ओळीतील शब्दामधून आपल्याला दर्शविलं जातं त्यावेळेस तो असतो शृंगार रस। त्यावेळेस काय असतो? शृंगार रस असतो। शृंगार या शब्दाचा अर्थ होतो सजणे, नटणे किंवा मेकअप। इंग्लिशमध्ये त्याला मेकअप म्हणता येईल। तर पहा, असे तुझ्याशी बोलावे हे आले ठरून, असे तुझ्याशी बोलावे हे ठरून आलो, मनात काही आणि तुझ्याही नेत्री दिसले, बोलायचे तसे तुलाही। म्हणजे पहा एक प्रियकर आणि एक प्रियसी यांचं या ठिकाणी वर्णन केलेले आहे। तर पहा प्रियकर ज्यावेळेस प्रियसी म्हणजे ठरून जातो की आज मला प्रियसीला हे शब्द बोलायचे, ज्यावेळेस तो त्या प्रियसीकडे जातो त्यावेळेस तिच्या नेत्री पहा, त्यावेळेस तिच्या नेत्री म्हणजे काय मित्रांनो? डोळ्यामध्ये। म्हणजे याला जे काय प्रियकराला आपल्या प्रियसी सोबत जे काय बोलायचं ते प्रियसीला सुद्धा तेच बोलायचं असं या ठिकाणी याच्यातून वर्णन केलेले। म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून जे काही ज्या ओळीमध्ये अशा स्वरूपाचे वर्णन केले जातं त्यावेळेस असतो तो मित्रांनो शृंगार रस। आता पुढचं पहा, एकांतर वेळी पाहिजे तू सजवळी। म्हणजे पहा एकांतर वेळी प्रियकर आणि प्रियसी पहा ते काय बोलतात, त्यांच्या मनातले भाव आहेत। पहा प्रियकर आणि प्रियसी यांच्या मनातले भाव आहेत की एकांतर वेळी तूच असावे जवळी, एकांतर वेळी तूच असावे जवळी। पुढे पहा, आता झाल्या तिन्ही सांजा करुणी सिंगार सांजा, वाट पाहते मी येणारा साजन माझा। म्हणजे पहा एक प्रियसी आहे, ती प्रियसी आपल्या प्रियकराची जे काही शृंगार म्हणजे साज शृंगार आणि सजून नटून धटून ती त्याचा काय करत आहे, ती त्याची वाट पाहत आहे। म्हणजे ती या ठिकाणी काय याच्यामधून काय दर्शवलेले, झाल्या तिन्ही सांजा करुणी सिंगार सांजा, वाट पाहते मी येणारा साजन माझा। म्हणजे ती काय जी प्रियसी आहे ती आपल्या सजनाची काय नटून धटून काय वाट पाहत आहे असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे हा काय शृंगार रस। म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून ज्या ओळीमध्ये तशा प्रकारचा उल्लेख केला जातो त्यावेळेस असतो तो शृंगार रस। त्यावेळेस कुठला असतो मित्रांनो? शृंगार रस। पुढे पहा भयानक रस। पहा भयानक रस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। भयानक म्हणजे काय? भीतीदायक। भयानक आपण काय म्हणतो या ठिकाणी एखादी दुर्घटना आपल्या समोर जर पहा एखादी दुर्घटना जर घडली असेल तर आपण काय म्हणतो, किंवा ॲक्सिडेंट वगैरे जर झाला असेल तर आपण काय म्हणतो, काय भयानक घटना होती ती। म्हणजे भयानक म्हणजे त्यामधून आपल्याला भीती दर्शविली जाते। तर पहा भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो। मृत्यू, अपघात, आपत्ती किंवा दुर्घटना यातून हा रस निर्माण होत असतो। यामध्ये पहा त्या ओसाड मारावर दाट सावली खाली
तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्याची होती. म्हणजे पहा या ठिकाणी वर्णन कशा स्वरूपाचं केले पहा. मध्यरात्रीच पहा एक अंधारी रात्र आहे, त्या अंधारी रात्रीमध्ये किर्र असे जे काही रातकिडे त्या ठिकाणी आवाज करत आहे आणि एक उंच झाड आहे, त्या झाडावर पहा जे काय पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेला आहे असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तो एकांत आहे, अंधार कीट पडलेला आहे, रातकिडे किडकिड करत आहेत आणि तो एकटा त्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे पहा ओसाड माळ आहे, त्या ठिकाणी कोणीच नाही, तो काय एकटाच आहे. म्हणजे त्यामधून काय एक भीतीदायक या ठिकाणी वर्णन यामधून केलेलं आहे. म्हणजे तो एकटा आहे. एक कल्पना करा, रात्रीची वेळ आहे आणि झाडाखाली तुम्ही एकटेच बसलेले, त्या झाडावर रातकिडे किरकिर करत आहे, रात्रीची 12ची वेळ आणि पूर्णपणे अंधार झालेला आहे. म्हणजे अशा ठिकाणी वर्णन केलेलं असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर म्हणजे त्या ठिकाणी काय भीती निर्माण होणार. एकटा असणार म्हणजे काय भीती निर्माण होणार. भीती निर्माण होणार म्हणजे यामध्ये कुठला असणार भयानक रस असणार. कुठला असणार मित्रांनो भयानक यामध्ये रस असणार आहे. भयानक म्हणजे काय भीतीदायक संकट. आता शांत रस. शांत रस कशामधून आता शांत या शब्दामध्येच पहा तुम्ही पाहू शकता यामधून शांततेचं वर्णन केलं जातं. कशाचं शांततेचं सायलेंटचं वर्णन यामधून केलं जातं. जशी पहा परमेश्वराविषयक भक्ती पवित्र वातावरणाचे जे काही वर्णन केले जाते त्यावेळेस हा शांतरस निर्माण होत असतो. आनंद माया गगनी वैष्णव नाचती अंगणी. म्हणजे काय आनंद आहे म्हणजे काय शांत आहे ते आनंद आहे आणि गगनी काय वैष्णव जे काय म्हणजे वैष्णव म्हणजे कोण तर वैष्णव म्हणजे देवाचा भक्त म्हणजेच काय तो काय आनंद त्यांच्या आहे. आणि गगनी म्हणजे काय म्हणजे आनंद जो काय गगनामध्ये आपण म्हणतो आनंद गगनामध्ये न मावणे. गगनामध्ये म्हणजे एवढा आनंद होणे की आभाळ एवढा म्हणजे आपण आभाळाची कल्पना करू शकतो का नाही. उदाहरणार्थ आता तुम्ही अभ्यास करत आहात यावेळेस जर तुम्हाला नोकरी जर लागली तर तुमच्या मेहनतीमधून तुम्हाला हिची काय नोकरी लागली तर हा काय तुमचा जो आनंद असतो तो गगनामध्ये न मावणारा याचा अर्थ आभाळ हे अमर्याद आहे आणि त्याच्या स्वरूपात त्याच्यासारखा हा तुमचा आनंद असणार म्हणजे तुमच्या आनंदाला कुठलीही सीमा नसणार आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे यामधून काय शांतरस या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे पाय आनंद माया गगनी वैष्णव नाचती अंगणी अशा स्वरूपाचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. तर पहा या ठिकाणी आपण वीररस पाहूयात. आता पहा जे काही रसाचे जे काही प्रकार आहेत एक दोन रसाचे प्रकार जर सोडले तर मित्रांनो जे काही सर्व जे काही प्रकार आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. आता वीररस वीर म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल वीर म्हणजे ज्या ठिकाणी पराक्रम असतो शौर्य असतो धारुस्तपणा असतो यांचे वर्णन ज्यातून केले जाते त्या ठिकाणी वीररस म्हणजे का तुमच्यामधला असलेला धाडसपणा तुमच्यामधले असलेलं शौर्य ज्या ओळीतून ज्या वाक्यातून किंवा ज्या वर्णनातून त्या ठिकाणी केलेलं असतं त्यावेळेस हा वीररस निर्माण होतो. वीर म्हणजे काय तुमच्यामध्ये असलेलं शौर्य तुमच्यामध्ये असलेलं धाडस म्हणजे तुमचा जो काही केलेला पराक्रम म्हणजे तो काय वीररस असणार आहे. म्हणजे जे काय भाषेमध्ये जे काही 9 प्रकार जे काही मराठी व्याकरणामध्ये जे काही 9 रसाचे प्रकार पडतात त्यामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. पुढे पहा जिंकू किंवा मरू भारत मातेच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू. म्हणजे पहा जिंकू किंवा मरू म्हणजे पहा यामध्ये जे काय भारत मातेचे जे काही शत्रू आहेत त्यांच्या संगे आपण लढत असताना जिंकू किंवा मरू एकतर जिंकू किंवा मरू. पहा ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य होत असताना 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं त्यावेळेस महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेला कुठला सल्ला दिला होता की अशी घोषणा केली होती की पहा करेंगे या मरेंगे असा नारा कोण दिला महात्मा गांधी यांनी 1942च्या चले जाओ उठाव आंदोलनामध्ये दिला होता. म्हणजेच की पहा मित्रांनो आता आपण जगणार किंवा मरू एक तर स्वातंत्र्य जिंकून घेऊ किंवा या स्वातंत्र्य लढाईमध्ये आपण आपले प्राणाची आहुती देऊ. म्हणजे या ठिकाणी काय वीररस निर्माण झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आपल्या ध्येयासाठी आपल्या कार्यासाठी जे काय आपण जे काही आपण मरण्याची किंवा जिंकण्याची कुठली इच्छा म्हणजे मरू किंवा जिंकू म्हणजे कुठली गोष्ट होईल एक तर जिंकू किंवा मरून जाऊ परंतु आपण या ठिकाणी आपलं शौर्य दाखवून आपल्या दिशेने आपण वाटचाल करू असं या ठिकाणी वर्णन ज्यातून केलं जातं त्यावेळेस हा वीररस निर्माण होत असतो. पहा गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. पुढे पहा एक वाक्य आहे दुसरं निसर्गाचे नंदनवन अति सुंदर ते काश्मीर तेथे वैर्यासंगे आमुचे चाले रणकंदन. रणकंदन म्हणजे काय मित्रांनो युद्ध आणि भांडण रणकंदन या शब्दाचा अर्थ होतो युद्ध आणि भांडण. म्हणजे पहा आपलं जे काही जम्मू काश्मीर जे काही राज्य आहे हे पहा पाकिस्तान आणि यावर पाकिस्तान आणि भारत या दोन देशामध्ये कधीसुद्धा युद्ध म्हणजे जे काही त्यांचे जे काही युद्धजन्य परिस्थिती कधीसुद्धा निर्माण होते कधीसुद्धा या दोन देशा या जम्मू काश्मीरहून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सातत्याने शब्दयुद्ध चालूच असतात. म्हणजे पहा या ठिकाणी वर्णन काय केलेलं आहे निसर्गाचे नंदनवन म्हणजे काश्मीरला निसर्गाचे नंदनवन या ठिकाणी म्हटलेलं आहे. अति सुंदर ते काश्मीर आणि तेथे वैर्यासंगे आमुचे चाले रणकंदन. म्हणजेच या ठिकाणी जे काही जम्मू काश्मीर आहे हे आपलं राज्य आहे आणि
हे निसर्गाचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी हा काश्मीर आपल्याला मिळावा हा आपलाच एक भाग आहे। यासाठी आपले सैनिक जे काय अहोरात्र त्या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी पहारा देतात। म्हणजे त्या ठिकाणी ते काय करतात तर ते या ठिकाणी असा त्यांचा वीरपणा या ठिकाणी त्या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे त्यांचा वीरपणा, त्यांचा शौर्यपणा, म्हणजे त्यांचं धाडस या ओळीतून, या वर्णनातून, या काव्यरचनेतून आपल्याला दिसत आहे। म्हणजे या ठिकाणी हा वीररस निर्माण झालेला आहे। पुढे पहा आता रौद्ररस। आता रौद्ररस म्हणजे काय, अतिशय क्रोध। आपण म्हणतो पहा अतिशय क्रोध। क्रोध म्हणजे पहा एखादा शब्द उच्चारल्यानंतर काही एखादा शब्द किंवा कुठली एखादी आपल्या विरुद्ध एखादी शब्द कोणी जर उच्चारला तर आपल्याला लगेच त्याचा क्रोध येतो, चीड याची, म्हणजे त्यातून कुठला रौद्ररस निर्माण होतो। आपण म्हणतो पहा 11वा रुद्र। 11वा रुद्र म्हणजे काय, अतिशय तापट किंवा अतिशय रागीट माणूस, म्हणजे काय रौद्ररस, म्हणजे यातून असा रौद्ररस दर्शविला जातो। यामध्ये पहा सह्याद्रीतील वनराजानो या गुहातुनी आज पुढे रक्त हवे जर स्वातंत्र्यतेला रक्ताचे पडतील चढे। म्हणजे यातून पहा एक रागीटतेने, म्हणजे काय एक राग भावनेने या ठिकाणी वर्णन केलेले। म्हणजे पहा सह्याद्रीतील वनराजानो तुम्हाला जर आमच्या स्वातंत्र्यासाठी जर रक्ताचे सडे जरी हवे असले तर ते रक्ताचे सडे आम्ही पाडण्यासाठी तयार आहोत। म्हणजे या ठिकाणी पहा एक रागाच्या भावनेतून या ठिकाणी वर्णन केले। म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा राग व्यक्त केला जातो त्या ओळीमध्ये तुम्हाला रौद्ररस हा पाहावयास मिळतो। कुठला रस, रौद्ररस पाहावयास मिळतो। अतिशय महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आहे, प्रत्येक परीक्षेला विचारला जातो। परीक्षा कुठली असो, तुमची तलाठी असो, ग्रामसेवक असो, विस्तार अधिकारी असो, मंडळ अधिकारी असो किंवा सरळ सेवेच्या इतर आरोग्य विभागाच्या कुठल्याही भरती असो, पोलीस भरती असो, सर्वांसाठी हा अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे। आता पाहूयात आपण करुण रस। करुण रस म्हणजे काय, यामधून दुःख, शोक, वियोग आणि संकट यामधून आपल्याला दर्शविला जातो। म्हणजे आपल्या हृदयद्रावक ज्या काही घटना घडतात असे वर्णन ज्यामधून केलं जातं त्यावेळेस हा करुण रस निर्माण केला जातो। करुण रस म्हणजे काय, दया माया। करुण या शब्दाचा अर्थ काय होतो, करुण म्हणजे दया आणि माया। करुण म्हणजे काय, दया आणि माया या शब्दाचा अर्थ होतो करुण म्हणजे दया आणि माया। इथे पहा आई म्हणून कोणी आईस हाक मारी। आता या ठिकाणी जर पाहिलं तर एक छोटंसं बाळ आहे। म्हणजे या ठिकाणी या ओळीतून वर्णन असं केलेलं आहे की एक छोटंसं बाळ आहे, त्याची आई या ठिकाणी देव आज्ञा म्हणजे देवा घरी गेलेले आणि ते बाळ आता म्हणत आहे की आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोककारी। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक दया भाव निर्माण होत आहे, एक करुण रस या ठिकाणी निर्माण होत आहे। म्हणजे आपल्या मनामधली जी काय दया आहे ज्या ओळीतून, ज्या वाक्यरचनेतून जागृत होते त्या ठिकाणी आपल्याला करुण रस पाहावयास मिळतो। कुठला मित्रांनो, करुण रस पाहावयास मिळतो। म्हणजे या ठिकाणी पहा वाक्य दिलेले खूप छान वाक्य आहे। तर आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोककारी। म्हणजेच कुठला हा करुण रस यामधून निर्माण झालेला आहे। पुढे पहा मला ते दगड गोट्यातून चालवीत नेत होते पण माझ्यात कन्याचीही ताकद नव्हती। म्हणजे पहा एखादी व्यक्ती आहे, त्याला सध्या त्याचं दुखत आहे आणि आपण त्याला दगड गोट्यातून धुंडीत नेत आहेत। म्हणजे पहा त्या ठिकाणी चालवीत आपण दगड गोटा यातून नेते। एक कल्पना करा, समज आपली तब्येत ठीक नाही आणि आपल्याला दगड गोट्यातून लांब 3-4 किलोमीटर आपल्याला चालत जायचंय, जे म्हणजे आपलं एवढं दुखत आहे की ज्यामध्ये आपल्यात कन्याची सुद्धा ताकद नाही, म्हणजे एवढं म्हणजे अशक्त आपण झालेले आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला कोणी दगड गोट्यातून धोंड्यातून आपल्याला जर चालवीत नेत आहे म्हणजे एक दयाभाव आहे ना। म्हणजे एखादा दुसरा व्यक्ती आहे, त्या समज तो दगड गोट्यातून चालत जात आहे, त्याला ताप आलेला आहे, सर्दी आहे, खाशी आहे किंवा अशक्तपणा त्याला अत्यंत आलेला आहे, तर त्याला जर आपण दगड गोट्यातून कोणी जर नेत असेल तर साहजिक दुसरा पाहणारा म्हणतो की बाबा याचं एवढं दुखत आहे तरी सुद्धा याला दगड गोट्यातून चालवीत नेत आहे। म्हणजे त्या ठिकाणी एक दयाभाव निर्माण होते, करुण रस या ठिकाणी निर्माण होते। करुण म्हणजे काय, आपल्या मनामध्ये जागृत झालेली जी काय दयाभाव असते त्यालाच आपल्याला करुण रस असे। करुण म्हणजे काय मित्रांनो, माया। करुण म्हणजेच माया। करुण या शब्दाचा अर्थ होतो माया, ममता आणि आपुलकी असा ह्या शब्दाचा अर्थ होतो। तर पुढे पहा आता 7 नंबरचा रस आहे आपला हास्यरस। आता हास्यरस म्हणजे काय, आता हास्य या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती आहे, कुठल्याही गोष्टीचं तारतम्य न बाळगता म्हणजे हसण्याच्या दृष्टिकोनातून जे काही वर्णन केलं जातं म्हणजे त्यामध्ये ना सत्यता असते ना कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्य असतं, परंतु एक हसण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी वर्णन केलं जातं त्यावेळेस निर्माण होतो तो म्हणजे हास्यरस। तो म्हणजे कुठला, हास्यरस। यामध्ये पहा विसंगती, असंबंधपणा, विटंबन, चेष्टा। म्हणजे पहा एखाद्याची आपण चेष्टा करते वेळेस त्याचं तथ्य जरी नसलं तरी आपण म्हणजे त्या ठिकाणी पटवून सांगण्याचा प्रयत्न किंवा उगाच त्याचं म्हणजे चेष्टा घेण्यासाठी आपण त्याला काहीतरी बोलतो, म्हणजे त्या ठिकाणी कोणता रस निर्माण होतो, हा हास्यरस निर्माण होतो। कुठला रस होतो, हास्यरस निर्माण होतो। या ठिकाणी पहा उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला। आता या ठिकाणी जर पाहिला तर उपवास कधी लागत असतो का, उपवास कधी लागत असतो का, पहा तुम्ही उपवास धरला म्हणजे तुम्हाला तो लागला का नाही लागला। म्हणजे या ठिकाणी उगाच असं कुठल्याही प्रकारचं तारतम्य न बाळगता या ठिकाणी वर्णन केलं जातं, याला काय म्हणतात, याला म्हणतात मित्रांनो हास्यरस। पहा पुरे पहा परटा कधी येशील परतून। त्याच्यानंतर पहा परीक्षेच्या वेळी एक मोडका बाक असू शकतो, म्हणजे अशी कल्पना आहे।
परीक्षेच्या वेळी एक मोडका भाग असू शकतो, म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून, घरच्या खुर्चीचा पूर्ण न थोडा कापून अशा डकटकत्या खुर्चीवरी आम्ही तिला आठवडाभर पेपर सोडवायला लावला. म्हणजेच पहा या ठिकाणी परीक्षेची वेळ आलेली आहे आणि अशी एक कल्पना केलेली आहे की म्हणजे या ठिकाणी अशी कल्पना केली आहे, बरं आपण परीक्षेला जर गेलो तर त्या ठिकाणी मोडका भाग असू शकतो. जर मोडका भाग असेल तर आपण लिहिणार त्यावर कसं, मग त्यावर उपाय म्हणून आपली घरची एक जी काही खुर्ची, या खुर्चीचा अर्धा पाय कापायचा आणि तो सोबत घेऊन जायचा आणि त्या बेंचला लावायचा आणि त्या ठिकाणी आपण पेपर सोडवायचा. म्हणजे अशा स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं तारतम्य न बाळगता, म्हणजे कुठल्याही प्रकारची कल्पना करून ज्या ठिकाणी वर्णन केलं जातं त्या ठिकाणी जो काही रस निर्माण होतो तो होतो मित्रांनो हास्यरस. आता ही हसायसारखीच गोष्ट आहे की नाही. परीक्षेला तुम्ही जाणार, म्हणजे परीक्षा उद्या जर तुमची परीक्षा असेल तर तुमच्या मनामध्ये काय कल्पना आहे, बाबा परीक्षेचा जो काय बेंच आहे तो मोडका असणार, त्याचा पाय, मग त्याचा पाय जर मोडका असेल तर आपण उपाययोजना म्हणून आपण काय करू, आपल्या घरचा जो काही खुर्ची त्या खुर्चीचा अर्धा पाय कापू आणि तो सोबत आपण घेऊन जाऊ. म्हणजे ही काही एक विसंगत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पुढे पहा. आता बिभत्स रस म्हणजे काय, तर बिभत्स या शब्दाचा अर्थ होतो पहा वीट आणि किळसपणा किंवा अस्वच्छता. बिभत्स या शब्दाचा होतो अस्वच्छता, अशा शब्दाचा अर्थ होतो. बिभत्स या शब्दाचा काय होतो, अर्थ होतो अस्वच्छता. म्हणजे ज्यामधून किळस, वीट, तिटकारा या भावनेचे वर्णन केले जाते त्यावेळेस कुठला रस निर्माण होतो, तर तो बिभत्स रस निर्माण होतो. बिभत्स या शब्दाचा अर्थ होतो पहा मित्रांनो म्हणजे घाणेरडापणा. बिभत्स या शब्दाचा अर्थ होतो ज्या ठिकाणी घाणेरडपणाचं वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं त्यावेळेस बिभत्स रस निर्माण होतो. याचे वाक्य पहा, ही बोटे चगळीत का बसली हे राम रे लाळ ही. म्हणजे पहा एक व्यक्ती ती उगच बोट चगळीत बसली आणि त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे. म्हणजे आपण काय ते किळसपणा आहे, एक बिभत्सपणा आहे, घाणेरडापणा आहे, ज्यामधून किळस, वीट, घाणेरडापणा दर्शविला जातो त्यावेळेस हा बिभत्स रस निर्माण होतो. कुठला बिभत्स रस या ठिकाणी निर्माण होतो. पुढे पहा. शिशी तोंडात अति मंगळ असे आधीच हे शेंबडे आणि काजळ ओघळते वरून हे. म्हणजे पहा एक बाळ आहे ते तोंडामध्ये पहा ते म्हणजे त्याच्या तोंडामध्ये जे काय नाकातून सुद्धा शेंबूड गळत आहे आणि ते बोट घालत आहे, ती बोट आणि लाळ आणि जे काही हे ते सारखे असे ओघळत आहेत. म्हणजे पहा ही घाण आहे, या ठिकाणी घाण दर्शविलेली. म्हणजे ज्या वाक्यातून घाण दर्शविली जाते किंवा किळस वीट दर्शविला जातो त्यामधून कुठला रस निर्माण होतो, तर मित्रांनो त्यापासून बिभत्स रस निर्माण होतो. कुठला बिभत्स रस या ठिकाणी निर्माण होतो. बिभत्स या शब्दाचा फक्त अर्थ लक्षात ठेवा, किळस, वीट आणि म्हणजे जे काय घाणेरडेपणा, सरळ सरळ आपला गावरान भाषेतला शब्द लक्षात ठेवा, घाणेरडेपणा म्हणजे बिभत्स. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. पुढे पहा. आता अद्भुत रस 9 नंबरचा शेवटचा रस आपण या ठिकाणी पाहूयात. अद्भुत रस तर पहा विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभाव असून परिकथा, अरेबियन नाईट्स, राक्षसाच्या गोष्टीतून हा रस निर्माण होतो. म्हणजेच या गोष्टीतून जो काही रस निर्माण होतो त्यावेळेस तो असतो अद्भुत रस. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण रसाचे एकूण 9 प्रकार पाहिलेले आहेत. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व तसेच या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर तुमचं काही मत मांडायचं असेल, तुमचा काही जर सल्ला असेल तर नक्कीच तुम्ही युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. आणि मित्रांनो आपलं एक दुसरं चॅनल आहे ज्याचं नाव आहे यशोदीप अकॅडमी हिंगोली. यशोदीप अकॅडमी यशोदीप अकॅडमी हिंगोली. यशोदीप अकॅडमी हिंगोली हे जे काय आपलं चॅनल आहे मित्रांनो त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता हे टॉपिक याच्यावर शिकवणार आहोत. यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलवर आपण गणित आणि बुद्धिमत्ता अतिशय बेसिकपासून या ठिकाणी घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो त्यामधले जे काही व्हिडिओ ते नक्की पहा. जर तुम्हाला आवडल्यास हे चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्यावेळी वेळेस मी यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.